मी म्हणलं जावाई मी त्याला समजतो ना कोंबड्या केवळ 500 रुपयाचं कोंबड्या होते 200 रुपयाचं मटेरियल होते तेल मीठ मसाला बोलले महाग 700 झाले 300 रुपये मध्ये टाकून लागतील झाले 1000 रुपये लंबा कोठा म्हणून 1000 रुपये झाले जवाई मला काय ना गरिबी दिला आता करता तेच 1000 रुपये लागतील तुमच्या बापाच्या तेवढी होईल समजदार का तुम्ही पाटील माणूस पुन्हा हो बाबा आम्हाला ना आजचा दिवस मुक्काम कर मला मांडा यायचं बांधून तू जोरांच्या बापाने मी म्हणून सांगते म्हणलं शिकवणार तुम्ही नाही का मुक्काम करा गड्या कामा माहितीये का माझं बापाजी नाही का वावरात गेले वावरात गेलेत ना बापूजी हे एवढं कोळला आणणार आहे तू काय करशील कोळ्याचे त्याला गरम गरम बोंड करते मला नाही मा बोंड नको करू बोंड खाल्ले का एवढे बोंड होते मध्ये बोंड नको करू मा मी डाळ भातच खाईन तुझ्या घरी समजली का बरं मला आशीर्वाद द्या ना जातो मा करू नको लहानचं तोंड नको करू घे मग खाऊ घेतो जातो मी आईने ते आले म्हणजे 2-8 दिवस जात नाही म्हणून तिने पाठवत नाही तिने परत नाही वाचता होत नाही एकटी कधी जात नाही कुठे बरं मी आणून देईन मग जातो मग हा असे म्हणले जनजागृती कलनी मंडळ आजमगाव शहीद विजय ढोंगणे साथी कराचंद नक्कलकार मनोहर ढोबळे यांच्या मधला 11 ढोबळा झाला तसेच ईश्वरजी कडू मुक्काम अंबारीवाले शाहीर यांना सुद्धा 21 ढोबळा झाला तसेच मोदा हुंगा मित्र मंडळी यांच्यावर बांधला बंडी बबीला 21 ढोबळा झाला संजय भाऊ आदे मुक्काम मोगा रामचंद्र शाहीर यांचे सुपुत्र यांनी मला एकांत भेट दिली धन्यवाद हा बांधवांनो आज जो या ठिकाणी पोळ्या गाऊन राहिलो नवीन आहे फक्त 2 दिवस झाले मी बनवलेला आहे याही पोळ्याच्या कॅसेटा तयार होतील व्हिडिओ शूटिंग चालू आहे त्याचप्रमाणे मोरेश्वर विरुद्ध बुधा ज्ञानेश्वर विरुद्ध अंबादास वैशाली विरुद्ध पुरुषोत्तम या सर्व दिसणाऱ्या VCD कॅसेट आहेत मंदिरात मिळून राहिले आहेत लागत असतील कोणाला तिथून घेऊन जा आणि आत्ताच हा पोळा मोठं विचित्र कहाणी आहे विचित्र पोळा आहे असा पोळा मी आजपर्यंत बनवलेला बी नाही आणि गावला नाही हे आजची परिस्थिती आहे आज अपहरण होऊन राहिले बलात्कार होऊन राहिले डाकू लोक घुसून राहिले आतंकवादी घुसून राहिले पहा हे आजची परिस्थिती आहे आणि मी जो कहाणी बनवलेली आहे ही चंबलचे डाकू चंबल घाटीची कहाणी आहे ही कहाणी जो बनवलेली आहे कहाणी मोठी विचित्र आहे पण आता पहिली वेळ आहे आणि आमचे जो कलाकार आहे ज्ञानेश्वर शाहीरची पार्टी नवीन पोरं आहेत बिचारे यांच्याकडून आता मी काम करून घेतो आता किती चांगलं करते जसं जसं मी त्याला सांगेन अशा पद्धतीचं हे लोक काम करणार आहे प्रयत्न करतो आज प्रयत्न करून पाहतो आणि यांच्याकडून मी करून घेतो काम नंतर हाच पोवाडा हीच कहाणी डाकूची कहाणी त्याचा पिक्चर शोले असाच पोवाडा हा आज ना उद्या बनणार आहे आज ना उद्या घडणार आहे हा पोवाडा सुंदर कहाणी आहे खूपच सुंदर आहे आणि सामाजिक जशी झाशीची राणी झालेली आहे की अंग्रेजाबरोबर लढता लढता तिला जीव देऊन टाकला तसं एका बाईनं डाकूच्या कब्जात तिचा नवरा चंबल डाकूच्या कब्जात तिचा नवरा होता पोलीस वाल्याची हिंमत नाही झाली तिच्या नवऱ्याला आणायची पण स्वतः बंदी एकटी गेली नवऱ्याला आणायला त्या डाकूच्या जवळ किती मर्दानी बाई समजाव त्या बाईला झाशीच्या राणीसारखी बाई झाली आणि असा पोवाडा बनविलेला तर बघा ही कहाणी खूप माझी इच्छा आहे या कहाणीमध्ये आता गावल्याशिवाय तर मलाही समजणार नाही
पार्टीला बी समजणार नाही, तुम्हाला समजणार नाही. आता शांत चित्तेने बसा आणि ऐकू. आमची भासूबाई देवाजी भट त्यांची कन्या शिवताई मुक्काम भोळत मुक्काम मोदा यांच्या कन्या केशरीबाची भेट दिली. पाठी धन्यवाद देतात. सतशकला हा श्रीमान चळगे पोस्टमन साहेब राहणार मौदा यांच्याकडून 21 सेवाची भेट दिली. बाकी धन्यवाद देतात. हा श्रीमानांचे प्रिय मित्र शिवशंकरजी पटोळे मुक्काम नेरला गंधारीचे शाही यांच्याकडून 21 सेवाची भेट मिळाली. बाकी धन्यवाद देतात.
बसले बापा सभेच्या ठाई गावतो पोवाडा बापा देतो मी ग्वाही ऐकाव्या तुम्ही आता लवलाही ऐकाव्या बापा तुम्ही लवलाही न लक्ष देऊन जिजी लक्ष देऊन जिजी बांधवांनो एका बाईनं काय केलं बघा ज्या बाईनं आपल्या नवऱ्याला आणलं त्या डाकूच्या कब्जातून सोडवू त्या बाईनं मग जहर काऊन पेलं कहाणी एवढी विचित्र आहे पत्नीने बापा होऊन निराश पत्नीने बापा होऊन निराश आणि दादा जीवनात खास बापा केला सत्यानाश न जहर पेऊन जिजी शेवटी सर्वच काम केलं त्या बाईनं पण शेवटी जिवंत नाही राहिली तिला जहर प्यावं लागलं या कलियुगात काय काय होऊन राहिलं काय काय ठरून राहिलं आणि होऊन राहिले पेपरात वाचतो ऍक्सिडेंट होऊन राहिले बलात्कार होऊन राहिले सर्वच काही कलियुग आहे घराघरात कली शिरला कलियुगामध्ये कली झाला स्वार कलियुगामध्ये बापा कली झाला स्वार आणि कुठे अपहरण बापा कुठे बलात्कार कोणी महागाईने बापा त्रासले फार सुचे ना काही सुचे ना काही सुचे ना काही हो आत्महत्या करती कोणी आत्महत्या करती बाबा वेळ आल्यावरती कोणी आत्महत्या करती आणि निराश झाल्यावरती बापा बेमोत मरती पृथ्वीच्या खाई हो याची निराश झाल्यावर माणूस मराने भेट नाही बाबा मरून राहिले लोक कोणी जहर पिऊन मेतात जहर पिऊन मरतात कोणी आत्महत्या करतात पण ही कहाणी कुठली आहे भोपाळ शहराच्या बाजूला एक गाव आहे खेडा आहे बुंदेलखंड नावाचं एक लहानसं गाव आहे एका खेड्यातली कहाणी आहे
एक खास त्या गावचा मी सांगतो इतिहास हो कसा काय पायी कसा काय पायी कसा काय पायी हो पत्नी फार सुखाने राही हो या गिरे गिरे सुखाने राही हो या गिरे गिरे कास्तकार माणूस आहे 5-6 एकर जमीन आहे त्याच्या घरी सदाशिवराव पांडे मुलं बाळ नाही झाले बायको त्याची खूप बिचारी रात्र दिवस देवाचा ध्यास करे पण काही दिवसाच्या नंतर काही वर्षाच्या नंतर तिला एक मुलगी झाली एकच मुलगी झाली पण दुसरा अजून पुत्रफळ काही झालं नाही फक्त एकच मुलगी झाली त्यांना वाटलं साला परमेश्वरा आमचं वाजूट पण मिटलं नवरा बायको खूप सुंदर पोरगी हो त्या पोरीचं नाव ठेवलं प्रिया लहाण्याचं मोठं केलं त्या पोरीला पोरगी शाळा शिकायला लागली कॉलेजमध्ये गेली आता कॉलेजमध्ये गेलेली पोरगी कमीत कमी 18-20 वर्षाची झाली असेल त्या आई बाबाला काय वाटू लागलं दादा काय म्हणायला लागले ते मायबाप या एका पोरीला पाहून
घरामध्ये फार कॉलेजात जाई हो हो याची कॉलेजात जाई हो हो याची म्हणून तो सदाशिव पांडे काय म्हणते आपल्या बायकोला, आपण तर काही धनवान माणसं नाही हो, गरीबच माणसं आहोत. 5-7 एकर जमीन म्हणजे काही खूप नाही झाली, पण नवरा बायकोचा विचार पहा. चिंता पडली पोरीची, मुलीची जात आहे. बाप काय म्हणणार आहे त्या जवान पोरीला, तरुण पोरीला? आपल्या पत्नीला सांगते तो समजावून. काय सांगते आपल्या पत्नीला जरा बघा. नवरा बायकोचा विचार आहे घरामधला. आज तुकाराम कांबळे बरोबर चिखली यांच्यावर खरं भेट मिळाली. बाकी धन्यवाद देत आहे सतो सगळं. तसेच रामकृष्ण भाऊ दिनकर कलगी मंडळ रेवाल मांगली शाखा जोकर यांच्याकडून 10 रुपये मिळाले आणि आमचे गुरुभाऊ ब्रह्माजी शाहीर खंडारेवाले यांच्याकडून सुद्धा 10 रुपये मिळाले. बाकी धन्यवाद देत आहे सतो. मनसारामजी वहाणे यांच्याकडून 10 रुपयाची भेट मिळाली. बाकी धन्यवाद देते. तसेच शालिग्रामजी डोंगरे मुक्काम कुंभारी यांच्याकडून सुद्धा 10 रुपये मिळाले. धन्यवाद. श्रीमान अशोकजी वैद्य आजमगावले यांच्याकडून 10 रुपयाची भेट मिळाली. बाकी धन्यवाद. माझे नारी रंजना हा देवीदाजी आगरकर मुक्काम दुधाळे यांच्याकडून 21 रुपये मिळाले. बाकी धन्यवाद देत आहे सतो. काय हो कारभारी, कशा गावातील तुम्ही? कारभारने काय तू किती मनामध्ये झुरत होतीस हो अगोदर. लग्न झालं तेव्हापासून तुला कमीत कमी 10-15 वर्ष लेकरू बाळ नाही झालं. मग काय अहो किती नवस फेडले मी, किती डोळा फुगवणे प्रार्थना केली, त्याच्यावर काहीच लागलं. तू रात्र दिवस रडत होतीस ना. हो, पण मला माहित होत, मला विश्वास होता त्या परमेश्वरावर. परमेश्वराजवळ न्याय आहे, अन्याय नाही आहे. आम्ही रात्र दिवस सेवा करतो, भक्ती करतो त्या परमेश्वराची. का आमच्या गरीबाची दया नाही येणार का त्याला? चावला येणार आहे का नाही? अखेर दया त्यालाच आली ना. मग कोणतं मला एक पोरगी झाली, सोन्यासारखी लेख मिळाली मला. सुंदर पोरगी आहे तुझी. आता तू म्हणशील का एकच काहून, मला 2-4 काहून नाही झाले? असं नाही, पागल पण नाही करायचा. नाही अरे एकही पोरगी का ना 2-3 पोरी का, एकच गोष्ट आहे. मग काय आजच्या जमान्यात काही भेदभाव नाहीये, पोरगी आणि पोरगा. मुलगा असो या मुलगी असो एकच पाहिजेत ना. पोरगा नाही पोसत ना, पोरगी नाही पोसत. ते पण खरंच आहे. नाही तर पोरगी माणसाला कुठच्या कुठं गेली. ती इंदिरा गांधी कशी झाली माहिती आहे तुला? आहे का नाही? हो ना. म्हणून मी काय म्हणतो, काय आपली मुलगी कॉलेजमध्ये जाते, हो तरुण झाली, मग वयामध्ये आली. आता मी बाप जरी असलो तिचा, पण मी माणूस आहो ना. चांगलं त्या जवान पोरीला काही बोलणं मला आवडत नाही. चांगलं नाही वाटणार ना. वाटण का? नाही. पण तू माया किती केली. हो आईचं कर्तव्य काय आहे? आपल्या पोरीला शहाणपण सांगणं, आपल्या पोरीला चांगले संस्कार देणं, आपल्या पोरीला चांगलं जीव घालणं, चांगल्या गोष्टी शिकवणं, तिला कॉलेजात पाठवणं आणि घरी तिचा बरोबर अभ्यास तिनं केलाच पाहिजे. माहितीये का, मी रोज अभ्यास करायला होतो तिला. काय? हो एक काम करू ना. काय माझ्याकडे नाही चिंता पोरीला बोलवून. मुलीला हो बरं आणले का मी बी समजावीन. 2 शब्द मला तर बोलू दे, नाही तर पोरगी काम मा बाबा तर माझं कधीच नाही बोलत. रोज काम धंदा करत. हो ना. मग काय जा बरं बोलूया. प्रिया, अरे प्रिया
अगं तुझे पप्पा आले ना आवाज येते कुठे गेलती ग तू हो मी अभ्यास करत होते आतमध्ये अभ्यास करत होती का चांगली गोष्ट आहे बाई अभ्यास करायचं ना अहो का झाली आपली मुलगी आली ना बघायला बाबा माझी माय कुठे गेली होती रे मी घरामध्ये अभ्यास करत होती आणि माशीन कोण बोलन मग मी मम्मी नाव दिला ना नाही कोणीच नको बोला सभा बोलायला राहा नाही आम्ही बोलतो ना हा आम्ही बोलतो तरी बेटा तू रोज आपल्या अभ्यासात राहते आपल्या कॉलेजमध्ये जातेस मग हो आहे ना मी आपल्या कामाधंद्यात राहतो तुम्ही तुझी आई आणि तुम्ही दोघी जणी गोष्टी करत राहता हो कधी कधी मलाही असं वाटतंय का मी आपल्या पोरीबरोबर दोन शब्द हसून बोललो पाहिजे हो नाही बाई मुलीचं नाव बाबा ठेवलं प्रिया माझे बाई माझे बाई जशी तू सुंदर आहे तसं तुझं नाव सुंदर आहे माझी मा इंदिरा गांधीनं आपल्या बापाचं नाव रोशन केलं हो ना एका झाशीच्या राणीनं आपल्या कुटुंबाचं नाव रोशन केलं काय बाया होऊन गेल्या सावित्री बाईनं आपलं नाव रोशन केलं या जगात अशीच माझ्या पोरीनं माझं नाव कमवलं पाहिजे हे माझी इच्छा आहे माझी अहो कळले तुम्हाला माझी लेख आहे ती लाखात एक आहे बाई तुझं नाव ठेवलं ग प्रिया आणि आई बापानं बापा मोठा करून लिया घेतला त्रास बापा शिक्षण शिकवाया हो आणि कसा काय आमच्याकडून काही कमी झाला का नाही किती तकलीफ केली आम्ही तुझ्या जीवासाठी नाही तब्येत केली केली ना मग म्हणून मी का म्हणतो सुंदर कन्या माझी तू सकुमार सुंदर कन्या माझी सकुमार बाबा हे हुशार आणि शिक्षणात फार ग आणि कॉलेजात जाई कॉलेजात जाई दिल्याची खूप शाळा शिक मी काही मोठा कास्तकार नाही आहे मोठा पाटील नाही आहे मोठा मालगुजार नाही आहे नाहीये 5-7 एकर जमीन म्हणजे खूप झाली का आपल्या घरी नाही झाली माझी अशी इच्छा आहे 1-2 एकर विकायची जरूरत आली तर विकून टाकीन तुझ्या शिक्षणासाठी पण चांगलं शिक्षण घे आणि चांगली एखादी चांगली नोकरी करशील चांगली आई बापाला नाही पोचलं तर चालून जाईल ना पण आपल्या जीवनाचा चांगला उद्धार करशील अशी माझी इच्छा आहे ना आणि चांगल्या अभ्यासाची काळजी घेत जा आपल्या आईला मदत करायचं तर मदत कर घरात घेण्याचं नको करू काम काय पण आपल्या अभ्यासाची बरोबर काळजी घे मदत करू लागेल शिक्षण भेटणार चांगला अभ्यास करायचा आणि चांगली मोठी वाची लहान आहे का आता मोठं? अगं नाही इंदिरा गांधी ती झाली मोठी तसंच तू पण वेळ झाली तिच्या शाळेची मग आली गावा झाली ना का पाठवलं लोक जाऊ दे तिला जा ना आपण गोष्टी करत राहून तिथं हो जेवणी खाल्ली जेवणी खालतो मग जेवण केली का मग असं म्हणू का जेवण केली का जा बरं मी जाते हा जा ना बरं जातो पोरीचं शिक्षण चालू
माय बापाने काय वाटून खेड्यातल्या माय पोरगी कॉलेज मध्ये जाती, माय पोरगी शिक्षण शिकून राहिली, आणि माणसाला समजणार काय. पण पहा आजकाल कॉलेजचा जमाना कसा आहे. काही काही मुलं बरं, सगळेच नाही, काही काही मुली शाळा शिकणं सोडून देतात, वाईट मार्गाने चालतात आणि वाईट मार्गाने गेल्यानंतर वाईट मार्गाचा परिणाम वाईटच. माझ्या आई बहिणीला सांगतो, माझ्या ऐका, मी सगळी परिस्थिती घेतली आहे याच्यामध्ये. सगळी परिस्थिती, कॉलेजच्या मुलीची परिस्थिती घेतली आहे. कॉलेजचं शिक्षण सोडून शाळा शिकता शिकता वाईट मार्गामध्ये जी मुलगी पडली, तिच्या भविष्यात काय होणार आहे हे तुम्हाला दिसणारच आहे. मुलगी कॉलेजमध्ये जाते आणि काय विचार करते जरा बघा. आमचे प्रेमित्र अशोक भाऊ वैद्य मुक्काम आदरणीय यांच्याकडून धार्मिक भेट मिळाली, धन्यवाद. तसेच आमचे दूधवाले पाटील दिल्लीची दूधवाले मुक्काम पिंपरीवाले यांच्याकडून 1 रुपयाची भेट मिळाली, 51 रुपयाची भेट मिळाली. फार धन्यवाद देते. श्रीमंत ताराचंदी ठाकरे मुक्काम मिळवली कारण आपण गेलो पाहिजे, कारण यावर्षी शेवटचं वर्ष आहे माझं 12वीचं. शिक्षणात तसं कमी नाहीये. माझी इच्छा आहे कारण पास होईल, आपल्या बाळावरती उभा होईल, कोणती नाही छोटी मोठी ड्युटी करील. चला कॉलेज झाल्यानंतर ITI काढून टाकी, कुठे ना कुठे नंबर लावी, आपल्या पायावरती उभा होईल. त्याला परमेश्वराची मेहरबानी माझ्या मनात आहे, इच्छा आहे, त्याला कृपा असेल तर होईलच. चला पण अभ्यास करणं जरुरी आहे, कॉलेजला जाणं जरुरी आहे. चला बोलत चालत जातो. मुलं गेले असतील, वेळ होऊन गेला इथंच. तू कही कवी तू कही कभी न बनना तेरे प्यार में कविता. तू कही कभी न बनना तेरे प्यार में कविता.
माझ्या वर्गामध्ये जितेंद्र नावाचा मुलगा आहे. तसं 50 मुलं आहे माझ्या वर्गात, पण मला 50 मुलापैकी मला फक्त एकच मुलगा आवडतोय, जितेंद्र नावाचा. पण त्याला असं आवडते किंवा नाही आवडत, पण नाही, मी आज ना हिम्मत करून पाहते, त्याच्यासोबत मी बोलून पाहते आज. पण त्याला काय वाटते की काय नाही आहे तो प्रत्यक्षात मुलगा. पण चाल मी जाते आणि मी खूप जाणून बोलून पाहिजे त्याच्यासोबत. मी गेल्यानंतर आणि बोलल्यानंतर का कळेल त्याला. चल पण होऊ शकते. चल आपण जर खूप बोलला तर मुलगा बोलेला, त्यात काही चांगली गोष्टच नाहीये. तर मी जाते. जितेंद्र एवढा उशीर? अरे मग कॉलेजचं वर्ष आहे ना. काय वेळ थांबली? तू आपण तसं मुलीचं बोलत नव्हता रे तू. नाही मी कधी नाही बोलत. पण आज कसं काय बोलला? नाही मी बोलला म्हणजे तू मुद्दामच माझ्या समोर येऊन उभी राहिली. बोलावं लागण. हो. अरे वा, एका कॉलेजचं मुलं आणि मुलगी. मी तुझ्या कॉलेज मधला मुलगा. हो ना. मला वाटलं की काहीतरी जरूरत असेल ना, काहीतरी वस्तू लागत असेल म्हणून मला थांबावं लागलं. काय हे काय रे? माझ्या वडिलांनी 50 मुलं आहे, पण 50 मुलं मी कोणत्याच मुलासोबत बोलत नाही. तुला माहिती आहे ना? हे मला माहिती. मी कोणासोबत संपर्क नाही करत, कोणासोबत बोलत नाही. पण मला असं वाटलं काय की तुझ्यासोबत मला बोलावं असं वाटलं की काय आता सांगू नकोस तू. माझ्यासोबत बोलावं असं वाटलं ना, म्हणजे काहीतरी तुला लागत असेल माझ्याकडनं. तसं आहेच म्हणा. तरी आलेलं असेल थोडं प्रश्न वगैरे म्हण, प्रश्नाचं उत्तर म्हण, तुला लागत असेल म्हणून तुला मुद्दाम बोलायला आली का? हो ठीक आहे. काय जरूरत आहे? जर पण तुला जर खरं सांगितलं तर वाटतं नाही ना. अरे वा, तू चांगली गोष्ट सांगशील तर मला ना कसं आहे बघ, मी जर सांगितलं तर तुला खूप राग येईल आणि रागाची बरोबर तू शाळेत निघून जाशील. हे बघ, रागाची गोष्ट असेल तर जरूर राग येईल. तुझ्या कामाच्या गोष्ट पडत असेल, कोणती प्रश्न म्हण, कोणतं काय वाक्यात उपयोग, अजून काय विचारायचं असेल, शाळेबद्दल कॉलेजबद्दल काय विचारशील, कधीच राग येणार नाही मला. अरे ही गोष्ट थोडीशी अंदाजच आहे. सांगू वेगळी? दिनेश जितेंद्र माहितीये, हे तुला तू केवळ खूपच आवडतोय.
मी तुला आवडतो कसं काय कशावर कशावरून तुझं बोलणं चालणं वागणं राहणं माझा असा स्वभाव बसला पटलं का प्रिया मी कधी कोणा मुलीबाळीशी संबंध ठेवत नाही जास्त आपल्या कामाचं काम कॉलेज म्हणजे कॉलेजला जाणे म्हणजे जाणे अभ्यास करणे म्हणजे करणे पण मी तरी काय करणार काय माझा तर ते मूड झालं पण मी तरी काय करू साऱ्या मुलांमधून ना फक्त मला तू आवडला नाही इथं काहीतरी बाधा आहे कसा काय आवड सांगू मी सांग जेव्हा मी जेवण करते ना हा तेव्हा तू म्हणजे ताटात दिसतोय जेवण करताना तुझ्या ताटात मग मला पाहतोस जेवणामध्ये होय सतत मी तुलाच पाहत राहते हा पाणी पिते पाण्याचा ग्लास मध्ये दिसतोय नाही तू माझी मजा करून राहिली जितेंद्र मी मजाक नाही करत आहे तू माझी मजा गरीबाची मजा करते काय अरे का गरीबाला हसतोस काय अरे तुला हातच नाही मी मग आणि माहितीये जेव्हा मी झोपते ना हा तेव्हा तू माझ्या स्वप्नामध्ये दिसतोय किती पागल मुलगी आहेस तू मी राहतो आपल्या घरी